नमस्कार, मी निरंजन गोडबोले, सचिव महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना. मी 2021 पासून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा सचिव आहे आणि तेव्हापासून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वाटचाल ही आमचे अध्यक्ष श्री परिणयजी फुके आणि ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, अशोक भाऊ जैन आणि अनिरुद्धजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची जी वाटचाल चालू आहे ती अतिशय दैदिप्यमान पद्धतीने वाटचाल सुरू आहे. आम्ही मागची 2 वर्ष सलग 3 नॅशनल चॅम्पियनशिप आम्ही आयोजित करतो आहे. एवढा मोठा भरोसा आमच्यावरती ऑल इंडिया चेस फेडरेशनने टाकलेला आहे. ह्या वर्षीसुद्धा आत्ता नॅशनल अंडर 9ची चॅम्पियनशिप आम्ही घेतलेली आहे. तसंच इथून पुढे आमचं जे महाराष्ट्र चेस फेस्टिवल आहे त्याची 3rd एडिशन एप्रिलमध्ये आम्ही करायचा प्लॅन करतो आहे, ज्याच्यात की अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतील. ती नॉर्म टुर्नामेंट असेल आणि आत्तापर्यंतच्या 2 चेस फेस्टिवलमध्ये जवळजवळ 7 नॉर्म झालेले आहेत आणि तसंच अनेक नॉर्म पुढच्या स्पर्धेमध्ये सुद्धा होतील. तसंच यावर्षी आम्ही महाराष्ट्र चेस लीग जी आम्ही 2016पर्यंत 4 एडिशन केलेल्या होत्या, त्याची परत 5वी एडिशन आम्ही घेऊन यायचा प्रयत्न करतो आहे. बहुतेक फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र चेस लीग करायचा आमचा संपूर्ण तयारी जोरात चालू आहे आणि त्याच्यातही आम्ही यशस्वी होऊ. आमची EC आहे आणि ह्या सर्व दिग्गज मंडळींचं मार्गदर्शन ह्याच्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धांची एक वेगळीच उत्सुकता आणि तसंही महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आत्ता देशामध्ये 2 नंबरला आहे. तामिळनाडूच्या खालोखाल टायटल होल्डर प्लेयर्स जे आहेत ते महाराष्ट्रात आहेत आणि इंडियातला टॉप 5मध्ये असणारा विदित गुजराती महाराष्ट्राचा नंबर 1 प्लेयर आहे. तसंच अभिमन्यू पुराणिक असेल किंवा रौनक साधवानी असेल, जे सातत्याने आंतरराष्ट्रीय लेवलवरती अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. तसेच मुलींमध्ये दिव्या देशमुख आहे, जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती अतिशय दैदिप्यमान कामगिरी करते. ती वर्ल्ड ज्युनियर 2 वेळा चॅम्पियन झाली, त्यानंतर नॅशनल चॅम्पियन 2 वेळा झाली आणि तसंच आत्ता ऑलिम्पियाड विनिंग टीममध्ये गोल्ड मेडल विनिंग टीममध्ये सुद्धा तिचा सहभाग होता आणि तिची कामगिरी अतिशय दैदिप्यमान होती. या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे आणि यांच्यासाठीच आम्ही इथून पुढे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सगळ्या ज्या योजना आहेत, नवीन योजनांमध्ये आम्ही कोचिंग सुरू करतो आहे. जे होतकरू मुलं आहेत, म्हणजे अंडर 13, अंडर 15 वयोगटापर्यंतची, त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण रेग्युलर, जे रिमोट डिस्ट्रिक्ट्स आहेत, महाराष्ट्र चेस असोसिएशनला संलग्न 33 जिल्हे संलग्न आहेत. एकूण 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत, त्यातले 33 जिल्हे संलग्न आहेत आणि अगदी गोंदिया असेल, जे की शेवटचं टोक आहे महाराष्ट्राचं, तिथेसुद्धा आम्ही तिथल्यासुद्धा मुलांना याच्यात मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी तिथे आम्ही स्टेट चॅम्पियनशिपसुद्धा तिथे आयोजित केली होती. चंद्रपूरसारखा जिल्हा असेल, तिथे आम्ही वुमन चॅम्पियनशिप मागच्या वर्षी घेतली होती. तर असे जे रिमोट जिल्हे आहेत, इथेसुद्धा बुद्धिबळाचा प्रसार व्हावा ह्या हेतूने आम्ही तिकडनं त्या जिल्ह्यातनं होतकरू मुलांची नावं मागवलेली आहेत, ज्यांना आम्ही रेग्युलर कोचिंग चालू करणार आहे आणि रेटिंग वाईज त्यांना रेटेड प्लेयर्स असतील किंवा इंटरनॅशनल मास्टर असतील किंवा ग्रँड मास्टर यांचं विविध वयोगटांसाठी कोचिंग आहे. त्याचा खर्च संपूर्ण महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना उचलणार आहे. आणि दुसरा एक आमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, तो म्हणजे चेस इन स्कूल, जो आम्ही 2016पर्यंत ऑलमोस्ट 288 शाळांमध्ये राबवलेला होता. तो पुन्हा आम्ही यावर्षी लॉन्च करतो आहे आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत आम्ही 10 ट्रेन द ट्रेनर्स प्रोग्रॅम, म्हणजे जे शिक्षक, शाळेचे शिक्षक असतील किंवा चेसमधले सुद्धा जे कोच असतील, जे शाळेत जाऊन शिकवायला इंटरेस्टेड आहेत, त्यांना कोचिंगचे आम्ही 10 प्रोग्रॅम ऑल ओव्हर महाराष्ट्र आयोजित करतो आहे. त्यातले 7 प्रोग्रॅम ऑलरेडी करून झालेले आहेत विविध जिल्ह्यांमध्ये. त्यातले उर्वरित 3 प्रोग्रॅमसुद्धा या मार्चपर्यंत कंप्लीट करणार आहे आणि येत्या जूनपासून मोठ्या प्रमाणावरती चेस इन स्कूल हा प्रोग्रॅम महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून ग्रासरूट लेवलला बुद्धिबळाचा प्रसार होईल
आणि खेळणाऱ्यांची संख्या वाढेल. आमचा मानस असा आहे की जवळपास 500 शाळांमध्ये आम्ही चेसिन स्कूल हा प्रोग्राम करू. ह्याला जैन इरिगेशन असेल, आमनोरा असेल किंवा चितळे बंधू असेल, चितळे डेअरी असतील, यांनी आर्थिक सहभाग दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र माझ्या मते देशातलं हे पहिलं राज्य असेल ज्याच्यात स्टेट चॅम्पियनशिपला एकच टायटल स्पॉन्सर आहे. H2E म्हणून आमचं 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे H2E ह्या कंपनीबरोबर. त्याचे डायरेक्टर सिद्धार्थ मयूर आहेत आणि त्यांनी आम्हाला स्टेट चॅम्पियनशिपला टायटल स्पॉन्सरशिप पुढच्या 3 वर्षासाठी आमचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. आणि माझ्या मते असं ॲग्रीमेंट करणारं आणि टायटल स्पॉन्सरशिप मिळवणारं AICF नंतर पहिलंच राज्य महाराष्ट्र असेल. त्यामुळे एक खेळाडूंसाठी रात्रंदिवस कार्यरत असलेली संघटना असं आम्हाला नावारूपाला यायचं आहे. आम्हाला संघटनेत कोण आहे किंवा पदाधिकारी खूप वर्ष असं कोणीच नाही आहे आमच्या इथे. आणि खेळाडूंच्या विकासासाठी अव्याहतपणे आम्ही आमचे कार्यक्रम राबवतो. आणि त्यासाठी कोणाकडेही असे काही प्लॅन्स असतील की खेळाडूंच्या विकासासाठी अजून काय करता येईल ते जरूर आम्हाला कळवा. आमच्या इंस्टाग्राम पेज आहे त्याला फॉलो करा. महाराष्ट्र MCA चेस हे इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे त्याला फॉलो करा. आणि आमची वेबसाईट आहे mcachess.in. त्याच्यावरती तुम्ही जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचं कॅलेंडर असेल किंवा लेटेस्ट न्यूज असतील त्या तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद. नमस्कार, मी अंकुश रक्ताडे, जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि मेंबर AICF इव्हेंट्स कमिटी. आम्ही आत्ता जस्ट 37 नॅशनल चेस चॅम्पियनशिप अंडर-9 ओपन अँड गर्ल्स ही 27 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पुणे इथे आम्ही घेतली. ही खूपच छान प्रकारे आमची इथे टुर्नामेंट झालेली आहे. या टुर्नामेंटमध्ये खूप मेहनत केली आमचे सेक्रेटरी निरंजन गोडबोले सर, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके साहेब, अशोक भाऊ जैन फॉर्मर प्रेसिडेंट, अतुल भाऊ जैन, त्याच्यानंतर सिद्धार्थ मयूरजी, अभिजितदादा यांचा नेहमी सपोर्ट असतो. त्या सपोर्टनुसार ही टुर्नामेंट चांगली यशस्वी पार पडली. आम्ही दरवर्षी एखादी नॅशनल घेतच असतो आणि मोठ्यात मोठी कशी चांगली टुर्नामेंट हो आणि या टुर्नामेंटमध्ये खेळायला येणारे सर्व स्पर्धक वगैरे आमच्याकडनं नेहमी खुश राहो आमचा असा एजेंडा असतो. त्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र चेस लीग घेणार आहे, त्यानंतर GM टुर्नामेंट, ग्रँडमास्टर टुर्नामेंट घेणार आहे. अशा मोठमोठ्या टुर्नामेंट आम्ही घेणार आहे. रिसेंटली आम्ही चेसिंग स्कूल हा प्रोग्राम राबवत आहे. आमच्या इथे 5-6 कॅम्प वगैरे आतापर्यंत झालेले आहेत आणि त्यामधनं आम्हाला भरभरून ट्रेनर्स मिळालेले आहे. तर आमचा हा एका वर्षामध्ये टार्गेट आहे की 500 स्कूल तरी जूनमध्ये आमच्या झाल्या पाहिजे चेसिंग स्कूलमध्ये. आणि महाराष्ट्र आता चेसमध्ये खूप चांगला करतो आहे. तर त्याबद्दल आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व आमचे जेवढी सपोर्टिव्ह स्टाफ आहे हे सर्व मेहनत करत आहेत, त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आणि कुठेतरी महाराष्ट्र आता तामिळनाडूला टक्कर देईल अशी मला आशा आहे. गुकेशनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, भारतासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर दिव्या देशमुख आणि विदित गुजराती हे आपल्या ऑलिम्पियाड टीम गोल्ड विनर टीमचे प्लेयर्स होते. आणि अभिजितदादा ऑफकोर्स इंडियन वुमन टीमचे कोच होते. त्यानंतर संकल्प गुप्ता. तर असे आपल्याकडे आता चांगले प्लेयर्स, कोचेस चांगल्या प्लॅटफॉर्मवर आहे. अभिजितदादांचा नेहमी त्यांना गाईडलाईन सपोर्ट असतो आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त खेळाडू मोठमोठे होतील. आणि आपण आता लवकरात लवकर भारतामध्ये 1 नंबर होईल अशी आशा आहे. तर या स्पर्धेसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व आर्बिटर्स, प्लेयर्स यांचे मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विलास एकनाथ म्हात्रे, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र चेस असोसिएशनमध्ये मी ट्रेझरर म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र असोसिएशनचं काम हे खूप चांगल्या प्रमाणात चाललेलं आहे. आणि विशेषतः जो एक उपक्रम घेतलेला आहे महाराष्ट्र चेस असोसिएशनने तो आहे चेसिंग स्कूल. तर जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक भाऊ जैन जे महाराष्ट्र चेस असोसिएशनचेही चेअरमन होते आणि आपला ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्या मार्गदर्शनाखाली चेसिंग स्कूल हा प्रोग्राम राबवण्यात आला. पहिल्यांदा महाराष्ट्र चेस असोसिएशनमध्ये डिव्हिजन होत्या. तर 2011-12मध्ये ज्या डिव्हिजन होत्या त्यामध्ये CMC होती, सेंट्रल महाराष्ट्र चेस असोसिएशन.
तर त्याच्यामध्ये 7 जिल्हे होते. तर त्या 7 जिल्ह्यांमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावरती चेसिंग स्कूल हा उपक्रम चालू केला. तर त्यामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये आम्ही 11 शाळांमधून आम्ही साधारणतः 180 मुलांना, नवीन मुलांना हा चेस शिकवण्यास आम्ही शाळेतनं सुरुवात केली आणि त्याला चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर 2012-13मध्ये महाराष्ट्रामधल्या 20 जिल्ह्यांमधून जवळजवळ 90 ट्रेनर्सनी 4500 मुलांना प्रशिक्षण दिलं आणि ही संख्या नंतर वाढत गेली. 13-14मध्ये महाराष्ट्रातल्या 22 जिल्हे याच्यात सहभागी झाले आणि 186 ट्रेनर्सनी जवळजवळ 9500 मुलांना ह्या बुद्धिबळाच्या प्रवाहात आणलं. त्यानंतर 14-15मध्ये 24 जिल्ह्यांमधून 225 ट्रेनरनी 12,500 मुलांना शिक्षण दिलं आणि त्या प्रवाहातही आणली. 15-16मध्ये मात्र काही कारणामुळे हा उपक्रमाचं जे काही डॉक्युमेंटेशन होतं ते झालं नाही. परंतु आम्ही ही जी आकडेवारी मी सांगितलेली आहे त्याला एक बेस आहे. आम्ही महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या माध्यमातून चेसिंग स्कूलचा आम्ही एक अहवाल तयार केला. त्या अहवालामध्ये सगळी आकडेवारी आहे. त्या आकडेवारीमध्ये शाळेचं नाव आहे, त्यातल्या मुख्याध्यापकांचं नाव आहे, त्यातल्या ट्रेनर्सचं नाव आहे, जिल्ह्याचं नाव आहे, त्यातले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, असं सगळं सिस्टमॅटिकली ग्रँडमास्टर अभिजित कुंटेच्या मार्गदर्शनाने आम्ही केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जी कोरोना आला, त्याच्यानंतर काही अडचणी आल्या, त्याच्यामुळे हा उपक्रम थांबला आणि ह्या वर्षी परत 25-26मध्ये महाराष्ट्र चेस बुद्धिबळ संघटनेने हा पुन्हा चेसिंग स्कूलचा उपक्रम चालू केलेला आहे आणि ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 500 शाळांचा आम्ही टार्गेट घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आमचं काम पण चालू झालेलं आहे. आम्ही आत्तापर्यंत ट्रेन द ट्रेनर्स हा कोर्स चालू केलेला आहे आणि आम्ही असे 8 जिल्ह्यांमध्ये कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 30 ट्रेनर्स आम्ही तयार केलेले आहेत. म्हणजे साधारणतः आम्ही ह्या वर्षी 240 ट्रेनर्स करणार आहोत आणि त्या 240 ट्रेनर्सच्या माध्यमातून 500 शाळांमध्ये आम्ही अप्रोच होणार होतो. ह्या सगळ्या उपक्रमामध्ये आत्ता आपलं वर्ल्ड चॅम्पियनशिप गुकेश, विश्वनाथ आनंद ह्याच्या सगळ्या क्रेज जी काही आहे बुद्धिबळाची ती वाढते आहे आणि आम्हाला सगळ्या शाळांमधून असा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मागच्यापेक्षाही बुद्धिबळाच्यामध्ये स्पर्धांमध्ये मुलांची संख्याही वाढते आहे. पालकांचासुद्धा त्याच्यामध्ये कल आपल्या मुलांना बुद्धिबळ शिकवण्याचा वाढतो आहे. त्याचे जे काही फायदे आहेत ते त्यांना पटलेले आहेत, त्यांना ते माहिती आहेत आणि अनुषंगाने चेस हा महाराष्ट्रामध्ये खूप वाढता आहे. आणि हा जो उपक्रम आहे ह्या उपक्रमामध्ये हा काही एकट्याचा नाही, त्याच्यामध्ये मोठं टीमवर्क आहे. त्याच्यामध्ये माझ्याबरोबरच सेक्रेटरी म्हणून सुमुख गायकवाड यांनी काम केलेलं आहे. ठाण्याचा सलील घाटे म्हणून आहे. त्यानंतर जळगावचा रवींद्र धर्माधिकारी आहे, प्रवीण ठाकरे आहे. असे सगळे माझे सहकारी आहेत. त्या सहकारी ही सगळे टीम आहे. हे अभिजित दादाच्या नेतृत्वाखाली काम करते आणि खूप आम्हाला त्याचं मार्गदर्शन होतं आहे आणि अशीच बुद्धिबळाची प्रगती ही जास्तीत जास्त वाढती राहील अशी त्यावर माझा विश्वास आहे. नमस्कार, मी रोहित टेंबे. मी महाराष्ट्र चेस असोसिएशनमध्ये पूर्ण ॲडमिनचं काम बघतो. MCAचं सध्या मध्ये काही वर्ष बंद होतं ते डिसॲफिलिएशनमुळे आणि परत 2021मध्ये रिस्टार्ट झालं. रिस्टार्ट झाल्यापासून सगळे आम्ही ऑनलाईन, तेव्हा 2021मध्ये आम्ही सगळे ऑनलाईन स्टेट सिलेक्शन चॅम्पियनशिप्स घेतल्या. आय थिंक महाराष्ट्र एवढं एकच स्टेट असेल MCA की ज्यांनी कोविडच्या त्या काळात सगळ्या ऑनलाईन स्टेट सिलेक्शन स्पर्धा घेतल्या. आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही सगळे फिजिकल चालवल्यापासून आम्ही सगळे परत स्टेट चॅम्पियनशिप चालू केले वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये. आम्ही 2022मध्ये पहिली GM टुर्नामेंट घेतली, महाराष्ट्राची ग्रँडमास्टर टुर्नामेंट, इकडेच या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये. आणि तेव्हा पण आम्हाला चांगला प्रतिसाद आला GMsकडनं आणि बिलोच्या टुर्नामेंटला. आणि सेकंड GM पण आम्ही नागपूरला घेतली गेल्या वर्षी 2023मध्ये. आमचा आता परत महाराष्ट्र चेस लीग रिझ्यूम करायचा प्लॅन आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आम्ही ते घेणार आहे परत.
MCAनी ते डिजिटल जेव्हापासून AICFचं प्लेअर रजिस्ट्रेशन जे 2022पर्यंत असं होतं की AICFचं ID इनफ असतो प्लेअरला, 23पासून ते बंद झालं. सो MCAनी MCAनी त्यांचं इंडिव्हिज्युअल प्लेअर रजिस्ट्रेशन चालू केलं. सो MCA आणि मला असं वाटतं MCA एकुलतं एक स्टेट असल्याने ऑनलाईन प्लेअर रजिस्ट्रेशन चालू केलं आणि आता MCAमध्ये ऑलमोस्ट 11,000 प्लेयर रजिस्टर्ड आहेत महाराष्ट्रभरातले, जे सगळं ऑनलाईन आणि कोणी पण तो ऑनलाईन डेटा चेक करू शकतं की कोण किती रजिस्टर्ड आहेत, कुठल्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आहेत ते. आम्ही आत्ता MCAकडनं असं चालू केलं की स्टेट सिलेक्शन्स ज्या होतात महाराष्ट्रातल्या, त्याला प्राईज मनीचं 50% कॉन्ट्रीब्युशन MCA देतं ऑर्गनायझरला आणि 50% ऑर्गनायझरनी बेअर करायचं असतं, जेणेकरून ऑर्गनायझरला पण थोडा बर्डन कमी होतो खर्चाचा आणि एंट्रीज पण थोड्या वाढतात. म्हणजे त्यांना बेटर फॅसिलिटीजवरती लक्ष द्यायला जास्त स्कोप मिळतो, ज्याने म्हणजे त्यांना प्राईज मनीचं पूर्ण बर्डन राहत नाही. आम्ही इवन AICF सारखं एक इनिशिएटिव्ह पण चालू केलं की आम्ही सगळं एंट्री फीज स्टेट सिलेक्शनच्या ऑनलाईन कलेक्ट करतो आणि त्या मग आम्ही तसं एंट्री तसं ऑर्गनायझरला फॉरवर्ड करतो आणि त्यांचा एंट्री फी शेअर आम्ही ऑर्गनायझरला देतो. चेसचा फ्रीडम कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये फिडेचे सगळे वरचे डिग्नेटरीज आले होते पुण्यामध्ये. सो तो आम्ही कॉन्फरन्स आत्ता जून महिन्यात घेतला 2024चा.